Patil and you are welcome to my YouTube channel TET English Grammar. In the last video, in the video number 4, we have seen about the degrees of comparison, and from the first video we have seen how the degree forms are formed, and after that we have seen how to change the degree means positive to comparative and comparative to positive. If only two persons things are compared with each other, we can make only 2 degrees. जेव्हा दोघांची तुलना एकमेकांमध्ये असते तेव्हा त्या वाक्याचं आपण 2च डिग्रीमध्ये रूपांतर करतो, एक तर पॉझिटिव्ह नाही तर कंपॅरेटिव्ह. आणि त्याच्या पुढील आपण प्रकार पाहिलेला आहे वेर वन इज कंपेअर्ड विथ मेनी. जेव्हा एकाची तुलना अनेकांशी केलेली असते तेव्हा त्या वाक्याला आपण पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह अशा 3ही डिग्रीमध्ये चेंज करतो. त्याच्यानंतर आपण पुन्हा पाहिलेला आहे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये 2 भाग पडतात. एक प्रकार असा आहे तो आहे द मोस्ट, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल, म्हणजे सर्वात श्रेष्ठ वगैरे अशा अर्थाने, म्हणजे त्याच्या एवढा श्रेष्ठ, कनिष्ठ, मोठा वगैरे नाही अशा अर्थाने. आणि दुसरा प्रकार म्हणलेला होता तो आहे वन ऑफ द. वन ऑफ द याचा अर्थ आहे अनेकांच्या पैकी एक महान आहे, पण अनेक महान आहेत आणि त्यांच्यापैकी हा एक आहे. जर लहान असेल, हा सर्वात लहान नाही, अनेकांच्या पैकी एक आहे असा अर्थ असेल तर आपण तिथे वन ऑफ द वापरतो. तर ह्या प्रकारामध्ये आपण पाहूया, याचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात ठेवण्यासारखा मेन पॉइंट असा आहे, वन ऑफ द नंतर येणारे नाम नेहमी अनेक वचनी असते. जेव्हा जेव्हा आपण वन ऑफ द चं वाक्य वापरतो तेव्हा त्या वाक्यामध्ये वन ऑफ द च्या नंतर नेहमी अनेक वचनी नाम असते. अनेक वचनी नाम म्हणजे कसं पहा, लेट अस से दिस इज वन ऑफ द. आता हे वन ऑफ द आहे, याच्या नंतर येणारं नाम, वन ऑफ द नंतर येणारे नाम नेहमी अनेक वचनी असते. दिस इज वन ऑफ द बेस्ट शॉप्स. आता इथं शॉप्स काय आहे, अनेक वचनी आहे. मग आता तुम्ही म्हणाल इथं वन ऑफ द आहे आणि इथं शॉप्स, हे कसं शक्य आहे? वन ऑफ द म्हणजे अनेकांच्या पैकी एक, याचा अर्थ कसा आहे? दिस इज वन ऑफ द बेस्ट शॉप्स इन द मार्केट. मार्केटमधील सर्वात चांगल्या दुकानांच्या पैकी हे एक आहे, अनेकांच्या पैकी एक आहे, म्हणून नेहमी वन ऑफ द नंतर अनेक वचनी नाम वापरले जाते. हा या ठिकाणचा मुख्य मुद्दा आहे. आता अशा प्रकारच्या वाक्याला आपण कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये कसे चेंज करणार पाहूया. जेव्हा या वाक्याला आपण कंपॅरेटिव्ह करतो तेव्हा मागे जसं केलं होतं त्याच नियमाप्रमाणे वाक्याची सुरुवात जशास तशी करावी. म्हणजेच धिस इज याला कंपॅरेटिव्ह करताना धिस इज मागे फक्त द होतं म्हणून आपण द काढून टाकलेलं होतं, पण दिलेल्या वाक्यामध्ये वन ऑफ द आहे म्हणून वन ऑफ द एवढा भाग आपल्याला गाळून टाकायचा आहे. वी हॅव टू ओमिट, वी हॅव टू रिमीट दिस मच पार्ट. आणि एवढा भाग आपल्याला गाळून टाकायचा आहे. दिस इज वन ऑफ द काढून टाकलं आणि बेस्टला बेटर, दिस इज बेटर. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह केल्यानंतर मागे आपण पाहिलं होतं दॅन एनी अदर असा फ्रेज टाकावा, परंतु या ठिकाणी दॅन एनी अदर म्हणता येत नाही. कारण का? सर्वात चांगले दुकान नाही, सर्वात चांगल्या दुकानांच्या पैकी एक आहे. मग असं असेल तर वन ऑफ द च्या वाक्यामध्ये टाकायचा जो फ्रेज आहे तर तो आहे दिस इज बेटर दॅन मेनी अदर, दॅन मेनी अदर किंवा मोस्ट अदर. दोन्ही पैकी एक, मेनी अदर किंवा मोस्ट अदर. दॅन मेनी अदर राहिलेला भाग तसाच लिहायचा. शॉप्स इन द मार्केट, शॉप्स इन द मार्केट. अर्थ पहा आता, दिस इज बेटर दॅन मेनी अदर शॉप्स इन द मार्केट. आणि हे मार्केट मधील अनेक दुकानांच्या पैकी अधिक चांगले दुकान आहे ना. मग पहा आता याला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करताना मागच्या प्रकारात आपण पाहिलेलं होतं जेव्हा वन ऑफ द नव्हतं त्यावेळेला आपण नो अदरनं सुरुवात केलेली होती, परंतु नो अदर म्हणजे इतर कोणतेही नाही, इथं कोणतेही नाही तर इथं अर्थ बदलतो. म्हणून याची सुरुवात करताना व्हेरी फ्यू न करायचं. व्हेरी फ्यू म्हणजे फारच थोडे.
व्हेरी फ्यू जरी असले तरी थोडे का होईना एकापेक्षा जास्त आहेत म्हणून व्हेरी फ्यू सुपरलेटिव्ह डिग्रीच्या पुढील राहिलेला भाग जशास तसा घ्यावा. व्हेरी फ्यू शॉप्स इन द मार्केट, shops in the market, very few shops in the market are. आता इथं this is होतं परंतु इथं very few करता असल्यामुळे आपण काय केलं आर घेतला, अनेक वचनी कर्त्याला अनुसरून घेतलाय. very few shops in the market are. आता या ठिकाणी बेस्टला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये लिहिताना ॲज मध्ये करावे. ॲज गुड as this, as good as this किंवा as good as this one. पहा, very few shops in the market are as good as this म्हणजे मार्केट मधील फारच थोडे दुकानं एवढे चांगले आहेत. वरच्याचा अर्थ पहा, मार्केट मधील सर्वात चांगल्या दुकानांच्या पैकी हे एक आहे. दुसऱ्याचा अर्थ मार्केट मधील बहुतांश दुकानापेक्षा हे दुकान अधिक चांगले आहे. याचा अर्थ फारच थोडे दुकाने मार्केटमध्ये एवढे चांगले आहेत. द सेम वे वी हॅव टू चेंज द अनदर सेंटेन्स ऑल्सो. त्याच पद्धतीने आता दुसऱ्या वाक्याला आपण चेंज करू. मिल्टन वॉज, याला पण आपण सुरुवात अशीच करू. MILTON, दिस इज नेम ऑफ अ पोएट, एका कवीचं नाव आहे. मिल्टन वॉज, पुन्हा वन ऑफ द हा भाग काढून टाकायचा. ग्रेटेस्टला ग्रेटर, मिल्टन वॉज ग्रेटर. कंपॅरेटिव्ह केल्यानंतर दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर. वर मेनी अदर घेतलं होतं, लक्षात राहावं म्हणून या वेळेला आपण दॅन मोस्ट अदर घेऊया कारण वापर झाला पाहिजे. मिल्टन वॉज ग्रेटर दॅन मोस्ट other poets of England. तर poets of England. आणि पॉझिटिव्ह डिग्री करताना याच्याप्रमाणेच व्हेरी फ्यू न सुरुवात करायची. व्हेरी फ्यू सुपरलेटिव्ह डिग्रीचा पुढील भाग घ्यायचा. पोएट्स ऑफ इंग्लंड, व्हेरी फ्यू पोएट्स ऑफ इंग्लंड. इथे भूतकाळ आहे, वॉज होतं पण व्हेरी फ्यू म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत म्हणून त्याचं अनेक वचन करायचं. व्हेरी फ्यू पोएट्स ऑफ द इंग्लंड वर ॲज. ग्रेटेस्टची पॉझिटिव्ह डिग्री करा. ग्रेट ॲज MILTON, मिल्टन, दिस इज अ नेम ऑफ पोएट. And the last sentence, let us say, iron is one of the most useful metals. Iron जे आहे सर्वात उपयुक्त असलेल्या धातूंच्या पैकी एक आहे म्हणून याला आपण कंपॅरेटिव्ह करताना iron is one of the गाळून टाकायचं. मोस्टला more useful than many other किंवा most other metals. METALS. Iron is more useful than many other metals or than most other metals, and very few metals are as useful as iron. अर्थ पहा, very few metals are as useful as iron. फारच थोडे धातू हे आयर्न एवढे उपयुक्त आहेत. तर अशा पद्धतीने वन ऑफ दचं वाक्य असेल तर त्याला डिग्री चेंज करताना पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह मध्ये चेंज करताना काही नियमांचं आपल्याला अनुसरण करावे लागते. सुरुवातीला कंपॅरेटिव्ह करताना दॅन मेनी अदर घ्यावे,
किंवा दॅन मोस्ट अदर घ्यावे. आणि पॉझिटिव्ह डिग्री करताना वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यूने करावी. ह्या दोन गोष्टी लक्षात राहिल्या म्हणजे. आणि जेव्हा सुपरलेटिव्ह मध्ये वाक्य असते तेव्हा वन ऑफ दच्या नंतर नेहमी अनेकवचनी नाम येते. इथं पहा वन ऑफ द आहे तर इथं पोएट्स आहे, इथं वन ऑफ द आहे, इथं शॉप्स आहे, इथं वन ऑफ द आहे, इथं मेटल्स आहे. जेव्हा जेव्हा आपण वन ऑफ द घेतो त्यानंतर अनेक वचनी नाम घेणे आवश्यक आहे. हा नियम आहे. वाक्य अर्थपूर्ण आणि व्यवस्थित होईल. सो टेक अ स्क्रीनशॉट or write down. I will take a side for a minute. Yes, some of the examples we have seen just now, and let us see from the fourth example. And in this video we are going to learn how to change the sentence of one of the into the comparative and positive. Let us see now next example. It was one of the best decisions I ever made. Now let us say it was one of the. As it is we have to start the sentence. या वाक्याला आपण कंपॅरेटिव्ह करताना वाक्याची सुरुवात जशी आहे तशीच करायचे. म्हणून it was and instead of one of the means we have to omit this. एवढा भाग गाळून टाकायचा and best becomes better. It was better. After that than and we have to put here one phrase than many other or than most other. It was better than most other decisions. DECISIONS I ever made. This is comparative degree. It was better than most other decisions I ever made. आजपर्यंत मी जे काही डिसिजन घेतलेले होते त्या डिसिजन पेक्षा बहुतांश डिसिजन पेक्षा हे अधिक चांगला डिसिजन होता. आणि पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात करताना व्हेरी फ्यू ने करावी. स्टार्ट युअर पॉझिटिव्ह डिग्री विथ व्हेरी फ्यू. सो व्हेरी फ्यू after the superlative degree decisions I ever made is there. And the same part let us take here. Very few decisions DECISIONS I ever made. Very few decisions I ever made was becomes plural were. As best becomes good, as good as it. Subject is it. Very few decisions I ever made were as good as it. Means as good as it was. This is the meaning. पुन्हा पुढील वाक्य पहा. इंडियन सिव्हिलायझेशन इज वन ऑफ द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन्स. इथं जसं डिसिजन्स आहे अनेक वचन, प्लुरल आहे वन ऑफ द नंतर, वन ऑफ द नंतर इथं सिव्हिलायझेशन्स आहे. अँड लेट अस चेंज इट इनटू कंपॅरेटिव्ह. अँड व्हाईल चेंजिंग वी हॅव टू स्टार्ट द सेंटेन्स ॲज इट इज गिवन. जसं वाक्य दिलं त्याच पद्धतीने करायचं. कंपॅरेटिव्ह करताना इंडियन सिव्हिलायझेशन INDIAN इंडियन CIVILIZATION is one of the गाळून टाकावे. इंडियन सिव्हिलायझेशन is older than many other civilizations. ZATIONS many other civilizations. भारतीय संस्कृती हे इतर अनेक संस्कृतींच्या पेक्षा अधिक जुनी आहे. अँड लेट अस स्टार्ट द पॉझिटिव्ह डिग्री विथ व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू सिव्हिलायझेशन्स CIVILIZATIONS. Very few civilizations are as old as Indian civilization. INDIAN Indian CIVILIZATION. See the meaning.
very few civilizations are as old as Indian civilization. फारच थोड्या संस्कृती भारतीय संस्कृती एवढ्या जुन्या आहेत. And let us see the last sentence. Teaching is one of the most satisfying jobs. शिकवणे हा व्यवसाय सर्वात समाधानकारक व्यवसायांच्या पैकी एक आहे. म्हणजे सर्वात समाधान देणारे जे जॉब्स आहेत त्याच्यापैकी टीचिंग हा एक आहे. तर याला कंपॅरेटिव्ह मध्ये करूया आपण. टीचिंग इज वन ऑफ द गाळून टाकायचे. टीचिंग इज मोर सॅटिस्फाईंग. मोर SATISFYING मोर सॅटिस्फाईंग than most other किंवा many other jobs. Most other jobs, or we can say many other jobs. Teaching is more satisfying than most other jobs or many other jobs. And let us change it into the positive degree and let us start it with very few jobs are as satisfying as SATISFYING as satisfying as teaching. As satisfying as teaching. Very few jobs are as satisfying as teaching. In this way, you may have understood how to change the degree. If the sentence is of this type, means one of the how to change it into comparative and positive we have seen in this way. Let us see remaining part. Again, there is negative. If the given degree is in negative form, how it is changed into comparative and positive, that we have to see in the next video. After that, some of the tricks are there, some difficulties are there, some rules we have to follow, and which are those tricks, which are those rules, and which things we must know. Let us see in the next video. Means again we have to make 2 videos to complete this chapter, and after that you will learn totally how to change the degree. Otherwise, if I just tell you in short, just you will feel yes we have learned something, but you can't say we have learned it thoroughly or we have learned it completely. So I have to make it perfect, because perfection is one of the most important thing, and let us do that in the next coming videos. Just keep on watching and subscribe the channel. See you in the next video.